नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 5G महाराष्ट्र या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण SSC GD 2024ची तयारी करत आहोत आणि आत्ता आपण या लेक्चर सिरीजमध्ये मॅथमॅटिक्सचे जे काही PYQ क्वेश्चन्स आहेत, GD PYQचे पेपर पाहत आहोत. हा जो पेपर आहे तो 10 जानेवारीचा पेपर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ही PYQ सिरीज घेण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे की तुम्हाला प्रॉब्लेम हा 1 मिनिटामध्ये सॉल्व्ह करायचा आहे आणि तुम्हाला जे 20 प्रॉब्लेम्स जे विचारले जाणार आहेत ते 1 तासामध्ये सॉल्व्ह करायचे आहेत, बरोबर. आणि प्रत्येक प्रॉब्लेम हा तुम्हाला 1 मिनिटामध्ये, त्या 1 तासातला 20 मिनिटांचा वेळ आहे तो तुम्हाला मॅथमॅटिक्सला द्यायचा आहे. तर पहा, या ठिकाणी आता 20 प्रॉब्लेम जे असणार आहेत तुमचे ते वेगवेगळ्या प्रकारचे असतील, बरोबर. वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स असतील, तर ते कॅल्क्युलेशन कसे हँडल करायचे आणि आपलं त्याचा गुणाकार असेल, भागाकार असेल, कॅल्क्युलेशन कसं हँडल करायचं, त्या प्रॉब्लेम्सला कशाप्रकारे समजून घ्यायचं, कोणकोणत्या प्रकारच्या मेथड्स वापरायच्या, हे सर्व आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित शिकायचं आहे. त्याचा आपलं एकच पर्पज आहे की तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते काय करायचे, तुम्हाला 1 मिनिटामध्ये सॉल्व्ह झालं पाहिजेत, बरोबर. 1 मिनिटामध्ये तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. आता हेच उद्दिष्ट आहे. तर पहा, या ठिकाणी आता हा जर प्रश्न पाहिला तुम्ही, हा प्रश्न तुम्हाला अगदी 15 सेकंदामध्ये सॉल्व्ह होण्यासारखा आहे, बरोबर. 15 सेकंदामध्ये सॉल्व्ह होण्यासारखा आहे. परंतु जर या प्रॉब्लेमला तुम्ही जर व्यवस्थित समजून घेतलं नाही तर हा प्रॉब्लेम काय होईल, तुमचं उत्तर चुकणार आहे, म्हणजे ते 15 सेकंद तुमचे वाया जातील. दुसरी गोष्ट, या प्रॉब्लेमला तुम्ही जर एक फॉर्म्युला बेसची मेथड वापरली तर काय होईल, तुमचा 1 मिनिटं किंवा 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. ॲक्च्युली हा व्यवस्थित समजून घेतला तर 15 सेकंदामध्ये तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह होईल, म्हणजे तुमचे 45 सेकंद वाचतील. परंतु काय केलं तर 45 सेकंद वाचतील आणि काय नाही केलं तर तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम चुकू शकतो किंवा तुमचा 1 मिनिटापेक्षा वेळ जास्त लागू शकतो. अशाच प्रकारचे मेथड्स या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहेत. आता या ठिकाणी पहा, जर उत्तर जर पाहिलं तर आपल्याला मला एक समजेल. आता हा प्रश्न पहा, एका कारने 5 तासात 240 किलोमीटर अंतर कापलं. जर ती कार नेहमीपेक्षा निम्म्या गतीने प्रवास करत असेल तर तेवढेच अंतर कापण्यासाठी आणखी किती वेळ लागेल, बरोबर. आता हा प्रॉब्लेम वाचला, व्यवस्थित ॲनालिसिस केलं तर याचं डायरेक्ट उत्तर समजते की याचं उत्तर आहे 5 तास. कसं, आता अगदी 2 ते 3 सेकंदामध्ये किंवा 5 सेकंदामध्ये, 10 सेकंदामध्ये मला समजलं उत्तर. ते तसं का समजलं किंवा काय झालं याच्यामध्ये नक्की, याच्यामध्ये काय विचारलेलं आहे बघा. या ठिकाणी 5 तासामध्ये किती किलोमीटर अंतर जातं आहे, 240 किलोमीटर अंतर विचारले की याच्यामध्ये आणखी किती वेळ लागतो, बरोबर. आणखी किती वेळ विचारलं. जर तुम्ही ॲन्सर सॉल्व केलं, आता सॉल्व केलं, आपण काय करू, हा प्रॉब्लेम आधी सॉल्व करूया. सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय प्रॉब्लेम येतात ते या ठिकाणी पाहूया. आता या ठिकाणी पहा, हे किती, 240 किलोमीटर किती वेळामध्ये जाते आहे, 5 तासामध्ये. आपण किलोमीटर पर आवर्समध्ये काढलं, 1 तासामध्ये किती वेळ जाते तर त्याला काय म्हणतो आपण, स्पीड म्हणतो, बरोबर. तर 1 तासामध्ये जाण्यासाठी हे काढायचं आहे. जर आपण याला डिवाईड केलं किंवा ही याची किती पट आहे, बरोबर. 5 चोक 20, 45, 48 पट आहे. म्हणजे 1 तासामध्ये गाडी किती किलोमीटर जाणार आहे, 48 पट, म्हणजेच 48 किलोमीटर जाणार आहे. थोडक्यात याचं स्पीड आहे, या गाडीचं स्पीड किती आहे, 48 किलोमीटर पर आवर्स, बरोबर. आता तुम्ही मला सांगा, ती गाडी जी जाणार आहे ती 240 किलोमीटर जाणार आहे. पहिल्यांदा किती, 48 किलोमीटर पर आवर्सने जाणार आहे. सेकंड टाईमला काय केलं तुम्ही, निम्म स्पीड केले, हाफ. आता किती जाणार आहे, 24 किलोमीटर पर आवर्सने जाणार आहे, बरोबर. आता तुम्ही मला सांगा, 240 किलोमीटरचं स्पीड आहे, 240 किलोमीटर जायचं आहे आणि कितीच्या स्पीडने जायचं आहे, 24 किलोमीटर पर आवर्सने जायचं आहे तुम्हाला, बरोबर. याने भाग दिला तर हे किती, 10 तासामध्ये ही गाडी जाणार आहे, बरोबर. 10 तासामध्ये 24 किलोमीटर पर आवर्सने गेलो तर 10 तासामध्ये ही गाडी जाणार आहे. तुम्ही उत्तर आलं, या ठिकाणी सी ऑप्शन आहे, 10 तास क्लिक करताल तर ते तुमचं उत्तर चुकल. कारण विचारले का प्रश्नामध्ये, मी तुम्हाला पहिल्यांदा काय सांगितलं, प्रश्न नीट वाचला नाही, समजून नाही घेतला तर प्रॉब्लेम काय होऊ शकतो. या ठिकाणी तुमचं 10 तास उत्तर येणार, या ठिकाणी क्लिक केलं की तुमचं उत्तर चुकलेलं आहे, तुम्हाला वाटलं उत्तर बरोबर आहे. यामध्ये विचारले काय, आणखी किती वेळ लागेल. म्हणजे पहिल्यांदा 240 किलोमीटर अंतर 48 किलोमीटर पर आवर्सने जात होतं त्यावेळी किती वेळ लागत होता, 5 तास. आणि ज्यावेळी निम्म स्पीड केलं
त्यावेळी जाण्यासाठी वेळ लागतो किती 10 तास. मग पहिला 5 तास लागत होता, आता आणखी किती तास लागतात म्हणजे दोघांमध्ये डिफरन्स आहे हा किती आहे 5 तासाचा. म्हणून हे उत्तर आहे 5 तास. आता ह्याच प्रोसेसने गेलं तर 100% तुमचं उत्तर बरोबर येईल. म्हणजे तुम्ही प्रॉब्लेम्सला समजून घेतलं आणि तुम्ही वेळ व्यवस्थित काढली तर काय होणार आहे, तुम्हाला हा प्रॉब्लेमचं उत्तर येणार आहे. बरोबर. आता यामध्ये प्रॉब्लेम्सला ॲनालिसिस केलं तर काय पार्ट होईल आपला. या ठिकाणी पहा, मला एवढंच किलोमीटर जायचं आहे आणि त्यावेळी 800 km/hचं स्पीड वापरते. नंतर काय केलं, निम्म स्पीड केलं आहे. मला तेवढंच अंतर जायचं आहे म्हणजे मला वेळ लागणार काय असणार, दुप्पट आहे ना. तुम्ही तुम्ही काय केलं, तुम्हाला 31 किलोमीटर जायचे, तुम्हाला साधारणपणे 30 किलोमीटर जायचे. बरोबर. तुम्ही 2 व्हीलरने गेला. बरोबर. लागला वेळ किती तुम्हाला, सपोज 1 तास वेळ लागलेला आहे. त्याच्या 2 व्हीलरच्या स्पीडच्या निम्म्या स्पीडने गेला, तुम्ही सायकलीवरती गेला. बरोबर. मग त्याच्यानंतर काय झालेलं आहे, तुम्हाला लागणारा वेळ म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्हाला 2 व्हीलरने जायचं आहे त्यावेळी लागलेलं वेळ आणि त्याच ठिकाणी तुम्हाला सायकलवरती जायचं आहे त्यावेळी लागणारा वेळ काय असणार आहे. बरोबर. ह्याच्यामध्ये फरक असणार आहे. बरोबर. जसं स्पीड कमी केलं तर काय होणार, त्याच ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला काय लागतो आहे, वेळ जास्त लागतो आहे. म्हणजे पहिला 5 तास वेळ लागत होता, आता निम्म स्पीड केलं म्हणजे तुम्हाला वेळ किती लागणार, दुप्पट वेळ लागणार आहे. दुप्पट वेळ लागणार म्हणजे पहिली 5 तास लागत होता म्हणजे आता किती वेळ लागणार आहे, 10 तास. मग आणखी याच्यापेक्षा किती आहे जास्त, 5 तास. आणि हे तुम्हाला डायरेक्ट काढायचं होतं. तुम्हाला कोणताही फॉर्म्युला कोणताही कन्व्हर्जन काहीच करण्याची गरज नव्हती, तुम्हाला डायरेक्ट उत्तर येणार होतं. ठीक आहे. पण असेच स्ट्रॅटेजी पाहिजे आहेत पुढे की एक्झाममध्ये प्रॉब्लेम्सला काय पाहायचं आहे, कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचं आहे हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. पुढील प्रश्न पहा, एक्सने 180 रुपयामध्ये 40 पेन्सिल आणि 180 रुपयाला 2 डझन पेन घेतले तर पेन आणि पेन्सिलच्या किमतीतला फरक किती. या ठिकाणी पहा, 180 रुपयामध्ये 40 पेन्सिल घेतलेत. एका पेन्सिलची किंमत काढायची तुम्हाला. हा भाग गेला 4 × 4 4 चौक 16, 2 राहिली, 4 पंचे 20 पॉईंट दिला. एका पेन्सिलची किंमत ही काय झाली, एक पेन्सिलची किंमत झाली तुमची. बरोबर. एक पेन्सिलची किंमत. याच्यामध्ये एका पेन्सिलची आणि एका पेनची किंमत जर तुम्ही काढली तर काय होणार आहे तुम्हाला की त्या दोन्ही पेन्सिल आणि पेन या दोघांची किमतीतला फरक समजणार आहे. पुन्हा एका पेन्सिलची आणि एका पेनाची किंमत काढा. हे झालं पेन्सिलच्या बाबतीत. आता पेनाच्या बाबतीत काय सांगितलं त्यांनी, 2 डझन. 1 डझन म्हणजे किती असतात, 1 डझन म्हणजेच किती असतो 12. 2 डझन म्हणजेच किती येणार 24. बरोबर. आता या ठिकाणी पहा, 180 रुपयामध्ये काय केले, 24 पेन घेतलेत. किती, 24 पेन. 12 दुने 24, 12 एके 12, 12 पंचे 60, 2 ने 15ला भाग द्या, 7.5 रुपये. 7.5 रुपयाला काय झाले, एक पेन भेटतोय. आता एका पेन्सिलची किंमत 4.5 म्हणजे 4.5 रुपये आणि एका पेनची किंमत किती आहे 7.5 रुपये. या दोघांमध्ये फरक कितीचा आहे. बरोबर. 7.5 आणि 4.5 किती रुपयाचा फरक आहे, 3 रुपयाचा फरक आहे. म्हणजे ऑप्शन कोणता आहे, ऑप्शन बी. आता यामध्ये ही स्ट्रॅटेजी अगदी बरोबर आहे. आता याच्यामध्ये पण कधी वेळ जाऊ शकतो तुमचा, किंवा तुम्ही वेळ जाण्याचा विषयच येत नाही. तुम्हाला आणखी एक मेथड सांगतो. याच्यामध्ये तुम्हाला जर एका पेनची किंमत काढायची असेल किंवा आता या ठिकाणी बघा 40 पेन्सिलची किंमत दिली, किती 40 पेन्सिलची किंमत किती दिली 180 रुपये. तर एक पेन्सिलची किंमत काढायची तुम्हाला. बरोबर. ह्या ठिकाणी हा शून्य गेला. ही याची पट किती आहे 4 आणि 4ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, किंवा तुम्ही सरळ काय करा, तुम्ही या ठिकाणी पहा, ह्या 4ला ह्या 18ला 2ने डिवाईड करा आणि या ठिकाणी 18ला डिवाईड केलं तर 9 येईल. 9ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल त्यावेळी, 2ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल त्यावेळी 9 येईल. तर 4.5 पट आहे 9ची. ही किती येईल, एका पेन्सिलची किंमत 4.5 पट. किती 4.5.
सेम आहे, काही चेंजेस नाही. याला पण तुम्हाला वेळ लागणार नाही. तुम्ही ती मेथड्स वापरा किंवा एका पेन्सिलची, ही तुम्हाला जनरली मी सांगितलं की तुम्हाला एका पेन्सिलची किंमत तुम्ही कशी काढू शकता, तर अशी पण काढू शकता किंवा मागची सांगितलंच आहे त्याप्रमाणे तुम्ही काढलं तरी चालेल. तोच फॉर्मॅट आहे, पण आपण प्रत्येक ठिकाणी असा प्रकार फॉर्मॅट वापरलेला आहे आणि याने पण तुम्हाला एक अर्धा मिनटं फक्त लागतील, याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. ठीक आहे, आपण पुढील प्रश्न बघा. विद्यार्थी मित्रांनो, हा पुढील प्रश्न पहा. विद्यार्थी मित्र, थोडासा साईडने आवाज येतो आहे, पण थोडासा तुम्हाला पण ॲडजस्ट करावं लागेल. थोडासा या ठिकाणी प्रॉब्लेमॅटिक कंडिशन आहे, तर तुम्ही त्या आवाजाला थोडंसं ॲडजस्ट करा. पण आपल्याला आपलं गोल्स काय आहे की आपल्याला कन्सेप्ट कामाला येणार आहे. साईडचा आवाजाचा विचार करू नका. छोटासा बोर्ड आहे, व्हाईट बोर्ड आहे, तर डिजिटल बोर्ड नाही, असं कोणता विचार करू नका. कारण आपल्याला एक कन्सेप्ट जी उपयोगी येणार त्या कन्सेप्टला आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे आणि इथली एक कन्सेप्ट तुम्हाला सिलेक्शनपर्यंत पोहोचवणार आहे, हा विचार करा. एवढ्या लेक्चरपर्यंत तुम्ही ॲडजस्टमेंट करा कसे तरी. बघा या ठिकाणी हा प्रश्न काय आहे, 5x + 2y चा रेशो x + 2y = 9x17 आहे. तर 9x / 13y ती ॲन्सर काय असेल किंवा किंमत काय आहे असं विचारलेलं आहे. या ठिकाणी पहा, ज्यावेळी तुम्ही आणि ऑप्शन पण भरपूर मोठे दिलेले बरोबर. आता हा प्रॉब्लेम्स पाहिला की तुम्हाला काय वाटेल की कॅल्क्युलेशन्स बघा, जे काही संख्या दिली ते तुम्हाला थोड्या असे मोठे वाटतील, याची मांडणी कधी करणार, तुम्ही काय करणार. आता या कंडिशन्सला बघा, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला एक इमेजिन झालं पाहिजे. हा रेशोचा अर्थ काय होतो, x + 2y / x + 2y. 5x + 2y डिवाइडमध्ये काय असणार आहे, छेदामध्ये काय असणार आहे, x + 2y असणार आहे, = 9/17 असणार आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, या 17ने याला मल्टिप्लाय करायचं आहे आणि याने याला मल्टिप्लाय करायचं आहे. अशा प्रॉब्लेम्समध्ये एक थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवा, जवळच्यांचा गुणाकार असतो आणि लांबच्यांचा पण गुणाकार असतो. जवळ आणि लांब ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही. या ठिकाणी 17ने याला मल्टिप्लाय करा. 17 × 5 किती, 17 × 5 = 85x वजा काय असणार आहे 9x. 85 आणि 9x ह्या दोघांचा काय होणार आहे, फरक काढावा लागणार तुम्हाला. कारण एक लेफ्ट साईडला एक राईट साईडला आणि दोघांचे सेम काय आहेत, साईन सेम आहेत. म्हणजे 17 × 5 17 × 5 = 85x आणि हा 9x बरोबर. दोघांना वजाबाकी केली तर किती येईल, 76x येईल. = त्याच्यानंतर काय, हा 17 आणि हा 2y, 17 × 2 = 34y आणि हा 9 × 2 किती 18y. 34 आणि 18 या दोघांचा फरक किती येत आहे, या दोघांचा फरक किती होतोय, तर या दोघांचा फरक येतोय किती 16yचा फरक येतोय. याचं कसं केलं तुम्ही, 34 आहे बरोबर आणि आपल्या वजा किती करायच्यात, 18 वजा करायच्यात बरोबर. 18 2 किती 36 बरोबर. म्हणजे 2 एक्स्ट्रा केले आणि 18 मधून 2 वजा केले, तुम्हाला डायरेक्ट फरक दिसेल. तुम्ही 18ची दुप्पट केली तर किती येते 36. ॲक्च्युली आपल्याला किती पाहिजे 34, म्हणजे 2ने मागे यायचं आहे म्हणून 18 - 2 केलं किती आलं 16 आलं, हे तुम्हाला सांगत होतं. आता या ठिकाणी पहा, x आणि yचा जर तुम्ही रेशो घेतला तर किती येईल, x/y डायरेक्ट या ठिकाणी किती येईल, या ठिकाणी बघा 4 × 16 आणि 19 × 76 बरोबर. या ठिकाणी 4 असेल, या ठिकाणी काय असेल 19 असेल. जो x सोबत असतो तो yला जातो, जो x सोबत आहे तो yला आणि जो y सोबत आहे तो कोणाला येतो, xला येतो. या ठिकाणी पहा प्रॉब्लेम्समध्ये पाहिलं तर 9x / 13y पाहिजे. 9 × x म्हणजे किती 4, 9 × 36 तुम्हाला ऑप्शन याच्यामध्ये काय दिसते 36 या ठिकाणी दिसतोय. तुमचं काय झाले उत्तर क्लिअर होतं या ठिकाणी. बघा अशी मेथड तुम्हाला पाहिजे, छेदाचं काय तुम्हाला बघण्याची गरज नाही, छेदाचं कॅल्क्युलेशनसुद्धा करण्याची गरज नाही, तुम्हाला अगदी 1 मिनिटामध्ये सॉल्व्ह होईल हे प्रॉब्लेम्स. आता आपण या प्रॉब्लेम्सला काय करू व्यवस्थित डिटेलमध्ये पाहूया एकदा. या ठिकाणी पहा विद्यार्थी थोडासा साईडचा ॲडजस्ट आवाज येतो ना, त्या आवाजाला तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करा, बाकी काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला कन्सेप्ट शिकणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी पहा जे काही कन्सेप्ट आहे ती कसं आहे, 5x - 2y भागिले हा किती असणार आहे x - 2y = किती असणार आहे हा 9/17. या 17ने याला मल्टिप्लाय करा, या 9ने याला मल्टिप्लाय करा, किती येणार 17 × 5 किती येतात 85x - 17 × 2 = 34y बरोबर = 9x - 18y. बघा या ठिकाणी 85xला प्लस साईन आहे, याला पण प्लस साईन आहे, दोघांचा साईन सेम आहे. एक पलीकडचा अलीकडे येणार म्हणजे काय होणार तो मायनसमध्ये होणार, म्हणजे साईन सेम आहेत लेफ्ट साईडला आणि राईट साईडला. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की दोघांची काय होणार आहे फरक काढावा लागणार आहे, वजाबाकी घ्यावं लागणार आहे.
जर या ठिकाणी प्लस आहे आणि या ठिकाणी हा जर मायनस असता, म्हणजे लेफ्ट साईडला प्लस आणि राईट साईडला मायनस, तर दोघांची काय झाली असती, बेरीज झाली असती. म्हणजे तुम्हाला एक ध्यान ठेवायचं आहे, ज्यावेळी तुम्ही डायरेक्ट करणार त्यावेळी प्लस मायनस दोन्ही डिपेंड साईन असतील तर त्यांची काय करावं लागेल, बेरीज. आणि दोन्ही सेम साईन येत असतील लेफ्टला आणि राईटला तर काय करावं लागेल, तुम्हाला डायरेक्टली त्यांचा फरक घ्यावा लागेल. 85x या ठिकाणी पहा वजा काही 9x हा प्लस आहे ऑलरेडी, इक्वल टू काय आहे, वजा 18y अधिक काही 34y. या ठिकाणी किती येईल, 76x या ठिकाणी येत आहे. या ठिकाणी किती येईल, 16y येत आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर x अपॉन y काढायचं आहे तुम्हाला, x अपॉन y. या ठिकाणी x अपॉन y घेतलं, या ठिकाणी 16/76 येईल, 16/76, 4 चौक 16 आणि या ठिकाणी 19. एक्सच्या जागेवर काय पुट करायचं आहे 4, वायच्या जागेवर काय पुट करायचं आहे तुम्हाला 19. आणि आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची, 9x भागिले किती 13y, म्हणजेच किती 9 गुणिले 4 आणि या ठिकाणी 13 गुणिले किती 19. या ठिकाणी पहा या आता यामध्ये पहा या ठिकाणी युनिट डिजिट किती आहे 7. या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं 9 गुणिले 3 म्हणजे 27 येत आहे बरोबर. आणि या 27 मध्ये युनिट डिजिट किती आहे, एकच आणि अंक किती आहे 7, म्हणजे हा ऑप्शन असा पण बरोबर येतोय. हे पण तुम्ही लॉजिक लावा, तुम्हाला डायरेक्ट पूर्ण मल्टिप्लिकेशन करण्याची गरज नाही तुम्हाला कधी पडणार. तुम्हाला युनिट डिजिटल मेथड वापरायची, तुम्हाला शॉर्टकटमध्ये रेशो कसा वापरायचा ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. या ठिकाणी 9 चौक 36, 36चा युनिट डिजिट किती 6, या ठिकाणी 6 आहे म्हणजे या ठिकाणी तर डायरेक्ट 36 येते काही विषय नाही. पण 36 मध्ये पण युनिट डिजिट किती आहे 6, एकच आणि 6, एकच आणि 6, म्हणजेच हे डायरेक्ट उत्तर बरोबर तुमचं असणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आपण अशाच काय करायचं, ज्या काही इम्पॉर्टन्स फॅक्ट असतील की ज्याच्यामुळे आपले वेळ वाचेल ते इम्पॉर्टन्स फॅक्ट्स आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत. या ठिकाणी पहा पुढील प्रश्न, 9 सेंटीमीटर त्रिज्या आणि 15 सेंटीमीटर उंचीचा शंकू वितळून 45 सेंटीमीटर उंचीची वृत्तचित्ती बनवली तर वृत्तचित्तीचा व्यास किती विचारला. या ठिकाणी पहा शंकूपासून काय बनवलं आहे, वृत्तचित्ती बरोबर. शंकू आणि वृत्तचित्ती, शंकूपासून वृत्तचित्ती बनवलं आहे म्हणून दोघांचं घनफळ कसं आहे, सेम आहे. तुमच्या डोक्यात शंकूपासून काय कोणाला बनवलं आहे, वृत्तचित्तीला, डायरेक्ट फॉर्म्युला तुमच्या देणार पाहिजे, 1/3 पाय आरचा स्क्वेअर h इक्वल टू काय पाय आरचा स्क्वेअर h आहे बरोबर. या ठिकाणी पहा पाय पाय कॅन्सल, या ठिकाणी हा आर घ्या, या ठिकाणी कॅपिटल आर घेऊया आपण. या ठिकाणी आर किती दिलेला आहे, 9 सेंटीमीटर त्रिज्या दिली, म्हणजे 9 गुणिले 9 म्हणजे किती, डायरेक्ट 9चा स्क्वेअर येईल, या ठिकाणी 81 घेऊया. या ठिकाणी एच किती आहे, हाईट किती दिली 15 सेंटीमीटर इक्वल टू हा आरचा स्क्वेअर आहे गुणिले याची उंची किती दिली 45 सेंटीमीटर बरोबर. या ठिकाणी भाग द्या, 15 × 15, 15 त्रिक किती 45. या ठिकाणी 3 × 3, 3 दुणे 6, 3 7 21 बरोबर. 3 दुणे 7, 3 7 21, म्हणजेच या ठिकाणी चुकलेलं काय तर आपलं, एकच मिनटं, हां सॉरी बरोबर आहे. या ठिकाणी 1/3 आहे बरोबर, गुणिले किती, या ठिकाणी 1/3 घ्या इक्वल टू काय आहे आरचा स्क्वेअर. या ठिकाणी 3 × 3, 3 9 किती 27, म्हणजेच या ठिकाणी काय आलेलं आहे आरचा स्क्वेअर इक्वल टू किती आलं आहे 9 आलेलं आहे, म्हणजे आर इक्वल टू किती येईल 3. हा GDचा PYQचा पेपरचा प्रश्न आहे आणि एवढा सोप्पा, म्हणजे क्वेश्चन्सला वेळ लागला नाही पाहिजे ही मेथड आपल्याला पाहिजे आहे. 3 सेंटीमीटर उत्तर आहे, 3 सेंटीमीटर या ठिकाणी आर आहे. सॉरी या ठिकाणी पहा विचारलेलं काय, व्यास विचारलेला आहे, बघा कसा मोठा प्रॉब्लेम होतो. या ठिकाणी ही त्रिज्या किती आलेली 3 सेंटीमीटर, म्हणजे या ठिकाणी डायमीटर काढायचं आपल्याला बरोबर 6 सेंटीमीटर. प्रॉब्लेम्सला ॲनालिसिस करणं अतिशय महत्त्वाचं आहे. हा काय आहे तुमचा आर आहे, त्रिज्या आहे ही बरोबर. आपल्याला विचारलेलं काय 6 सेंटीमीटर, म्हणजे सॉरी डायमीटर विचारलं, व्यास विचारलेला आहे. या ठिकाणी पहा अशा प्रकारे छोटे आता माझ्याकडून सुद्धा थोडंसं चुकलं, परंतु अशाच मायनर चुका असतात ज्या एक्झाममध्ये आपल्याला काय होतात प्रॉब्लेमॅटिक ठरतात. तर या ठिकाणी हे उत्तर चुकलेलं आहे, 3 सेंटीमीटर आहे किती 6 सेंटीमीटर. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पुढील प्रश्न पहा, 40 ते 50 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत. हा प्रिव्हियस इयरचा प्रश्न आहे. 40 ते 50 मध्ये तुम्हाला सांगतो 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या असतात, किती प्राईम नंबर आहेत, किती मूळ संख्या आहेत. हे तुम्हाला काय करायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे.
प्रत्येकाने कमेंट करायची आहे याची. 1 ते 100मध्ये किती मूळ संख्या आहेत हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर किती आहे? 40 ते 50 म्हटलं तर 41 आहे, 43 आहे, 47 आहेत. ह्या 3 मूळ संख्या 40 ते 50च्या दरम्यान आहेत. तर ऑप्शन ए या ठिकाणी पहा. 1 ते 100मध्ये किती मूळ संख्या आहेत कमेंट सेक्शनमध्ये सर्वांनी सांगायचं आहे. प्रत्येकाने उत्तर द्यायचं आहे पुढे. ठीक आहे, पण आपण काय करूया, पुढचा प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पुढील प्रश्न. आता हा प्रश्न काय सांगतोय, एका विक्रेत्याने 72,000 रुपयाच्या छापील किमतीवर 20% सूट दिली, त्यावेळी 10% तोटा झाला. त्याला 440 रुपयाचा नफा मिळवण्यासाठी त्या वस्तूच्या छापील किमतीवर किती टक्के सूट द्यावी लागेल? जर तुम्ही आपल्या ह्या PYQ सिरीजचे पहिले 2 लेक्चर्स पाहिलेले असतील तर तुम्हाला हा प्रश्न डायरेक्ट सुटेल. आपल्याला हा प्रॉब्लेम किती मिनिटांमध्ये सॉल्व्ह करता आहे पहा, 1 मिनिटामध्ये. बरोबर. आता याला फॉर्म्युला वापरायचा आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आणि प्रत्येक गोष्ट करायची म्हटलं तुम्हाला हे साधारणपणे 3 मिनटं 4 मिनटं कमीत कमी 2-3 मिनटं लागू शकतात. त्यातला तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं, जर तुम्ही पहिले 2 लेक्चर्स पाहिलेले असतील तर तुम्हाला एक मेथड समजेल पहिल्या 2 लेक्चर्समध्ये. ती मेथड्स आपण या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो. परंतु त्या मेथड्सला जर तुम्ही ॲनालिसिस केलं असेल, त्या मेथड जर तुम्ही फॉलो केलेले असेल तर तुम्हाला डायरेक्ट यामध्ये काय समजेल, छापील किंमत आणि खरेदी किंमतीचा डायरेक्ट रेशो निघेल तुम्हाला. या ठिकाणी छापील किंमत या ठिकाणी पहा 20% सूट दिलेली, 10% तोटा दिलेला आहे, छापील किंमत दिलेली आणि त्याच्यावर खरेदी किंमत तुम्हाला काढायची आहे. जर मला पाठीमागे तुम्ही 2 लेक्चर्स मेथड्स पाहिलेले असतील प्रॉपर पद्धतीने सोडवण्याच्या, तर 20% सूट म्हणजेच 80, त्याच्यानंतर 10% तोटा म्हणजे 90, खरेदी किंमतीचा यावरून रेशो किती येतोय 8 आणि छापील किंमतीचा रेशो किती येतोय तुमचा 9. या ठिकाणी पहा म्हणजे यामध्ये काय झालं, छापील किंमतीचा रेशो डायरेक्ट तुमचा 9 आला, खरेदी किंमतीचा रेशो डायरेक्ट किती आला तुमचा 8 आला. या ठिकाणी तुम्हाला छापील किंमतीची किंमत किती दिली 72,000 रुपये. या ठिकाणी 8ची पट घ्या आणि वर किती शून्य आहेत हे 3 शून्य. मला यावरून डायरेक्ट काय समजेल की माझी खरेदी किंमत किती आहे 64,000 रुपये असणार आहे. 64,000 रुपये किंमत आहे. या ठिकाणी पहा शी जी दिलेले ते किती आहे 72,000 रुपये. मग तुम्हाला डायरेक्ट एक्झाम ओरिएंटेड कसं सॉल्व करायचं आहे, छापील किंमत किती आहे 72,000, यावरून तुमची खरेदी किंमत किती येणार आहे 64,000. हे डायरेक्ट का सॉल्व होते, कारण तुम्हाला आता हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे मी, परंतु तुम्ही पहिले 2 एपिसोड पाहिलेले असतील तर तुम्हाला हे मी जे काय सांगतो ते आता तुम्हाला समजेल लगेच. त्यासाठी पाठीमागे लेक्चर्स पहा तुम्ही. खरेदी किंमत किती आहे 64,000 रुपये. मला फायदा किती मिळवायचा आहे नफा 440 रुपये. म्हणजे ती वस्तू किती रुपयाला विकावी लागेल 64,440 रुपयाला. बरोबर. म्हणजे ही विक्री किती रुपयाला करावी लागणार आहे मला डायरेक्ट 64,440 रुपयाला. बरं माझी जी काही सूट असते बरोबर ती छापील किमतीवरती असते. छापील किंमत किती आहे 72,000. 72,000 रुपयावरती मी किती रुपयाची सूट द्यावी, तर विक्री किंमत 64,440 रुपये होणार आहे. आता या ठिकाणी पहा विक्री किंमत किती आहे 64,440, 72,000 रुपयाची छापील किंमत आहे. म्हणजे या दोघांमध्ये जो फरक आहे 72,000 रुपयाची वस्तू आहे छापील किंमतीची, ती 64,440 रुपयाला विकली, तर जी मध्ये आहे कमी झालेली किंमत आहे ती काय सूट आहे. बरोबर. म्हणजे नक्की किती, आता ह्या दोघांचा फरक घेणं महत्त्वाचं आहे. हे 64,000 आहेत, हे 64,440 आहेत, हे 72,000 आहेत. 72,000मधून पहिल्यांदा काय करा 64,000 वजा करा, किती राहतात 8,000 राहतात. 8,000मधून हे 440मध्ये 400 वजा करा, किती राहतात 7,700 राहतात. आणि पुन्हा काय करा 40 वजा करा, किती राहतात 7,560 रुपये राहतात. डायरेक्ट 7,560 रुपयाचा काय झाला या ठिकाणी, ही काय आहे सूट झाली तुमची. बरोबर. छापील किंमत 72,000 आहे, 7,560 वजा केले तर येतात किती 64,440. ही सूट दिली किती ही सूट कशावरती असते नेहमी छापील किमतीवरती असते. 72,000 ही छापील किंमत आहे इंटू 100% पर्सेंटेज काढायचं आहे. बरोबर. आपल्याला हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य गेला, हा शून्य हा शून्य गेला, 9ने भाग द्या. या ठिकाणी 9 गुणिले 8 किती 72, 9 या ठिकाणी 9 72, 72 9 चौक 36. या ठिकाणी 8ने भाग द्या, 8 एके 8, 0 पॉईंट द्या, 8 45, 10.5%. तोंडी कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला एका मिनिटामध्येच. आणि याला एवढी एकच मेथड आहे की एका मिनिटामध्ये सॉल्व करण्यासाठी हीच पद्धत तुम्हाला गरजेची. तुम्ही प्रत्येक ठिकाणी फॉर्म्युला वापरला तर तुम्हाला
प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, परंतु याला जर 3 मिनटं लागत असेल तर तुम्ही 2 एक्स्ट्रा प्रॉब्लेमचा तुम्ही टाईम घेत आहात आणि ते तुम्हाला करायचं नाही. आता हा प्रॉब्लेम आपण काय करूया, डिटेलमध्ये एकदा सॉल्व्ह करूया. या ठिकाणी पहा, पाठीमागील लेक्चर्समध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं डायरेक्ट छापील किंमत दिलेली, छापील किंमत दिलेली तुम्हाला नफा किंवा तोट्याची टक्केवारी दिलेली आणि सूटची टक्केवारी दिलेली असेल तर त्यामध्ये डायरेक्ट रेशो निघतो आपल्याला. तो काय रेशो असतो, एक आहे छापील किंमत आहे या ठिकाणी आणि दुसरी कोणती आहे ती खरेदी किंमत आहे. बरोबर. जर या ठिकाणी काय करा, 100 प्लस या ठिकाणी 100 या ठिकाणी नफा झाला असेल तर प्लस येईल, तोटा झालेला असेल तर काय मायनस येईल. या ठिकाणी तोटा झालेला म्हणून मायनस घेणार तुम्ही. या ठिकाणी तोट्याची टक्केवारी किती आहे, 20 आहे. बरोबर. त्याच्यानंतर काय झालं आहे, या ठिकाणी 100 मायनस या ठिकाणी ही काही टक्केवारी तोट्याची टक्केवारी, या ठिकाणी तोट्याची टक्केवारी किती आहे 10 आणि या ठिकाणी सूट किती आहे 20. बरोबर. डायरेक्ट रेशो किती येईल, या ठिकाणी 90 भागिले या ठिकाणी किती 80. हा 0 हा 0. छापील किमतीचा रेशो किती आहे 9, खरेदी किमतीचा रेशो किती आहे 8. बरोबर. आता या ठिकाणी छापील किंमत ॲक्च्युअली किती दिली 72,000. ही याची पट किती आहे, ही 8 पट 000 8,000 पट आहे. मग खरेदी किमतीची 8,000 पट घ्या, खरेदी किमतीचा रेशोचा 8,000 पट घ्या. 8 गुणिले 8 किती 64 आणि हे 3 शून्य, म्हणजे खरेदी किंमत किती झाली तुमची 64,000 रुपये. आता मला सांगा 72,000 रुपयाची छापील किंमत आहे, 64,000 रुपये त्याची काय आहे खरेदी किंमत आहे आणि नफा किती रुपयाचा घ्यायचा 440 रुपयाचा. म्हणजे खरेदी किंमत 64,000 रुपये असेल आणि तुम्हाला नफा जर 440 रुपयाचा घ्यायचा असेल तर काय करावं लागेल, 64,000 प्लस 440नी ही विक्री करावं लागेल. म्हणजे विक्री किंमत किती होईल तुमची, या ठिकाणी विक्री किंमत किती होईल 64,440 रुपयांची विक्री करावं लागेल. बरोबर. तुम्हाला जी काही छापील किंमत किती आहे, यामध्ये छापील किंमत किती आहे 72,000 रुपयाची. बरोबर. आता छापील किंमत 72,000 आहे, विक्री 64,440 आहे. आता आपण जी काही सूट देतो ती कशावरती देतो, छापील किंमतीवरती. बरोबर. ही जी विक्री केली ती सूट देऊन केलेली, म्हणजे सूट किती रुपयाची झाली 72,000 रुपयाची छापील किमती असताना पण विकले किती 64,440 रुपयाला. म्हणजे या दोघांमध्ये जो फरक आहे, कमी झालेली जी संख्या आहे ती काय आहे तुमची सूट आहे. किती मागाशी किती सांगितली 7,700 किती आली ते मागाशी 7,740 असं वाटतं किती 7,000 किती दिली ते आपण सूट यामध्ये. ही 72,000 आहे, 400 8,000 8,000 मधून 400 गेले 600 आणि वरचे 60 7,760 रुपये ही काय केली वजा केलेले आहेत आपण. बरोबर. या ठिकाणी पहा ही जी काही सूट दिली ही सूट किती रुपयावरती आहे 7,760 रुपये. ही कशावरती सूट आहे 72,000 रुपयावरती आहे. बरोबर. 7,560 रुपये आहे ना, गुणिले 100%. बरोबर. हा 0 हा 0 हा 0 गेला 8 9 9 8 72 9 गुणिले 8 किती 72 9 चौक 36 8 ने गेला 10.5 उत्तर येणार आहे. हेच उत्तर येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, जे काही प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे त्याला प्रॉपर मेथड्स प्रॉब्लेम्सला समजून घेणं आणि प्रॉब्लेम्सला एका मिनिटात सॉल्व्ह करण्यासाठी काय करावं लागेल हे तुम्हाला भरपूर मॅक्झिमम प्रॅक्टिसमधून समजणार आहे. आणि त्यास जे काय स्ट्रॅटेजी असतील तर त्या स्ट्रॅटेजी महत्त्वाच्या आहेत. हा फॉर्मॅट आपण पूर्ण नफा तोटा ज्या ठिकाणी सूट वगैरे येईल त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण वापरणार आहोत. परंतु 1 मिनिटामध्ये आता याच्यामध्ये बघा याच्यावरती छापील किंमत दिली, टक्केवारी दिली, हे टक्केवारी आणि याच्यासाठी जर फॉर्म्युला वापरला तर तुम्हाला 2 मिनिटं लागतील 3 मिनिटं लागतील सांगता येणार नाही. वेळ व्हायला जाईल. वेळ व्हायला गेला तर प्रॉब्लेम्सला तुम्हाला काय होईल, जरी सुटला जरी सॉल्व्ह झाला तरी इतर प्रॉब्लेम्सचा तुम्ही वेळ घेणार आहात. आणि सिलेक्शन घेण्यासाठी तुम्हाला एका पर्टिक्युलर टाईममध्ये चांगल्या प्रकारचे मार्क्स घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ कसा वाचवतील. आता बघा मागाशी प्रॉब्लेम्स काय होते, काही मूळ संख्येचा प्रॉब्लेम्स होता, अगदी 2 ते 3 सेकंदामध्ये सॉल्व्ह होण्याचा होता.
त्याचप्रमाणे यामधला पहिला प्रॉब्लेम असं घेतला आपण, तो जो काही स्पीड डिस्टन्स टाईमचा होता तो 15 सेकंदामध्ये होता. त्या ठिकाणी तुमचा वेळ वाचलेला आहे. त्या ठिकाणी वेळ वाचला आणि तुम्हाला असा एखादा प्रॉब्लेम दिला, मग याच्यामध्ये तुमची 3 मिनिटं 4 मिनिटं जाऊ शकतात, बरोबर. मग अशा प्रॉब्लेम्समध्ये जर तुमचा वेळ वाचला तर ओव्हरऑल तुमच्या पेपरमधला टाईम वाचणार आहे. त्याच्यामुळे ह्या मेथड्स अतिशय महत्त्वाचे आहेत. आपल्याला प्रिव्हियस इयर घेणं म्हणजे उद्दिष्ट काय आहे तुम्हाला सांगितलेलं नाही, की प्रिव्हियस इयरचं एवढंच उद्दिष्ट आहे की तुमचं टाईम मॅनेजमेंट झालं पाहिजे आपल्याला. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. पुढील लेक्चर, पुढील जे काही शिफ्ट्स असेल किंवा कोणती जे पेपर्स असेल आपण पुढील लेक्चर्समध्ये पाहूया. या ठिकाणी आत्ता आपण सध्या थांबूया.